सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हॅलो गेलिया ओस फूल परिमळ गेलिया ओस फूल आयुष्या शेवटी घडी घडी काळ वाटयाची पाय एक तास उरला खटवांगराया भाग्य दशा कैसी प्राप्त झाली भाग्य दशा कैसी प्राप्त झाली आरी मुखी गाता हरपली चिंता आरी मुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे सापडला हरी तयाला साधनी हरी तयाला सापडला हरी तयाला एका जनार्दनी हरी बोला जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता गाता हरपली हरी मुखी गाता हरपली चिंता मुखी गाता हरपली नाही मागुता जन्म घे नाही मागुता जन्म घे नाही मागुता जन्म घे गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल
हरिभक्तपरायण पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे असे ढाले गुरुजी आणि त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण रामकिशन महाराज यांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्राला गायनाला वेळ लावलेला आहे. अशा प्रकारचे दोन्ही धुरंधर चाली बनतील. परिमळ गेलिया परिमळ गेलिया ओस फुलले परिमळ
परिमळ गेली ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवंग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधणी सापडला हरी तयाला साधणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते छेवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो जे गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रोतयाच्या पाया अभेदा भेद करुणी आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंघा करी कृपा मजवरी आता येथे साह्य मज करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगोनी काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला परिमळ गेली ऊस फुल धेटी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त स्थळी आंबा या नगरीमध्ये आज तुम्ही आम्ही किमनाम जमलो आहोत. त्या जमण्याचं कारण आजपर्यंत आपल्यामध्ये असलेले रममान असणारे तुमच्या आमच्या सोबती राहणारे ज्यांना दिनांक 8/6/2025 या दिवशी देवाज्ञा झाली आणि त्याच पांडुरंगरावजी तुकारामजी भोसले यांच्या 13वी निमित्त तुम्ही आम्ही इथं सर्व जमलेले आहोत. या कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे आप्तसोकी जी मंडळी आहे महाराज दाजीसाहेब तुकारामजी भोसले माणिकरावजी तुकारामजी भोसले शेषरावजी गायनोजी भोसले आणि जगदीशराव तुकारामजी भोसले आणि पांडुरंगरावची दोन्ही मुलं अंबादासरावजी पांडुरंगरावजी भोसले आणि अतुलराव पांडुरंगरावजी भोसले या भोसले परिवारानं केलेला हा आयोजित कार्यक्रम दृष्ट लागला असा हा कार्यक्रम विठला विठला अभंग शांतीब्रह्मनाथाचा आहे. एकीकडून नाम पर करे एकीकडून उपदेश पर आहे आणि आजच्या कार्यक्रमाला साजण्यासारखा अभंग आहे. म्हणून आज बघता बघता बापूला जाऊन 13 दिवस झाले. आज तेरीचं कीर्तन आणि त्यांच्या यथोचित आपल्या जे काही महाराज आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलेले धर्म आचरणाच्या क्रिया सांगितल्या त्या सर्व पूर्ण होऊन आजच्या यानं त्यांच्या जीवाला मुक्ती शांती मिळावी असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि कीर्तनाला सुरुवात करूया. विठला कारण जिथं तुम्ही आम्ही राहतो त्या लोकांचं नाव स्मृती लोक इथं जो जो आला त्याला जावंच लागते. जो जो आला त्याला जावंच लागते. मात्र असं आहे काही माणसं जाण्यानं या जगातलं दुःख महाराज कायम राहतं तर निघून जात नाही आणि काही माणसं गेल्याच्या नंतर जग आनंदी होते. ज्या दुःखाची जाणीव त्या भोसले कुटुंबाला आहे महाराज. फार मोठं कुटुंब आहे. 4 भावंडाचं कुटुंब आहे. नातू पंतू फार मोठा समुदाय आहे. आणि ज्यांच्या महाराज 13वी निमित्त तुम्ही आम्ही जमलोत. कारण माझ्या जीवनातलं अतिशय अवघड कीर्तन कोणतं असेल तर ते हातचं कीर्तन आहे. विठला कारण काय एकीकडे दुःख आहे तर एकीकडे बोलण्याचा प्रयत्न आहे. म्हणून परीक्षेचं आजचं कीर्तन आहे. ज्यांना डोळ्यासमोर मी बघितलेलं आहे ज्यांच्याबरोबर मी रममान झालेला आहे. मी तर 1997लाच मी लहान असतानाच माझ्या वडील वारले. या कुटुंबानं मला वडिलाचं भावाचं सगळं प्रेम दिलं आणि त्याच बापूच्या या 13वी निमित्त मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. जन्मातलं सगळ्यात मोठं माझं हे भाग्य समजतो. सगळ्यात मोठं भाग्य समजतो. आणि त्याचबरोबर या कीर्तनासाठी लाभलेली सर्व गुणजन मंडळी गान गंधर्व गायनाचार्य संगीत अलंकार हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारे आपल्या परिसराचं वैभव रामानंद ढाले गुरुजी महाराज या कीर्तनामध्ये आहेत. या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर गानगंधर्व गायनाचार्य हरिभक्तपरायण रामकिशनजी महाराज सुरवाडीकर तेही इथं उपस्थित आहेत. यादव महाराज जाधव तेही इथं उपस्थित आहेत. सर्व गावकरी मंडळी इकडं रोहिदास महाराज माटेगावकर तेही इथं उपस्थित आहेत. आमचे माऊली महाराज हिरडगावकर असतील शिवाजी बुवा असतील
आमचे अंबादास महाराज असतील आणि मृदंग महामेरू दोन्ही मृदंगाचार्य ओमकार महाराज कदम असतील, वैभव महाराज असतील, एकाच गुरुचे दोन्ही शिष्य आहेत. विडाला अभंग नाथाचा आहे आणि नाथ महाराज माणसाच्या आयुष्याचं वर्णन करतात, मानवी जीवनाचं वर्णन करतात. जसं एखाद्या फुलामधून सुगंध निघून गेला की त्या फुलाला काही महत्त्व राहत नाही. मात्र हे कलियुग आहे आणि माऊली म्हणतात सरासरी या कलियुगातले लोक वागतात कसे, हे मृत्युलोकीचे उफराटे. इथले लोक कसे उफराटे आहेत. हा, पण त्या उफराटेला सुद्धा आपण उरफाटे म्हणतो, इतके आपण तिरफाटे आहेत. शब्द काय उफराटे, हा उरफाटे नाही, पण आपण उफराटे सुद्धा म्हणत नाही, आपण उरफाटे म्हणतो. म्हणजे काय, जोपर्यंत झाडाला फुल आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध कायम आहे. एकदा झाडाचं फुल तोडलं रे तोडलं आणि मग माणसं झाडाला लागलेल्या फुलाचा सुगंध घेतात का तोडलेल्या? तोडलेल्या. ज्या फुलाला झाडावून मोकळं केले, ज्या फुलाला झाडावून तोडले, खरं सांगा आता ते मरण पावले का जिवंत आहे? मरण पावले. आता त्याच्यामध्ये सुगंध अजिबात राहिला नाही. आणि नाथांच्या डोळ्यासमोर हा दृष्टांत आला आणि नाथांनी त्या फुलाकडे बघितलं, त्या फुलाच्या झाडाकडे बघितलं आणि या नरद्याकडे बघितल्याने नाथ बोलले अभंगाच्या पहिल्याच्या परिमळ गेली या परिमळ गेली ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. जसा फुलातून सुगंध निघून गेला की त्या फुलाला काही महत्व राहत नाही. जसं फुलातून सुगंध निघून गेला त्या फुलाला काही महत्व राहत नाही. मानवी शरीरामधून आयुष्य नाम फुल निघून सुगंध निघून गेला याला सुद्धा काही महत्व राहत नाही. म्हणून जोपर्यंत झाडाला फुल आहे तोपर्यंत त्याला महत्व आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये आयुष्य आहे, श्वास आहे, तोपर्यंत याला महत्व आहे. एकदा याच्यामधला श्वास संपला, स्वर्गातला महाराज ब्रह्मदेव असू द्या का रस्त्याने फिरणारा कुत्रा असू द्या, कुत्र्याच्या शरीरामध्ये जर श्वास असेल आणि ब्रह्मदेवाच्या नसेल, ब्रह्मदेवापेक्षा कुत्रा महत्वाचा आहे, कारण तो जिवंत आहे. विठला म्हणून सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही आणि आयुष्याशिवाय श्वासाशिवाय मानवी शरीराला महत्व नाही. पण फुलामध्ये सुद्धा काही काही फुलं बघा तुम्ही, काही काही फुलं देवाच्या पायावर जाऊन पडतात, काही काही फुलं माणसाच्या पायाखाली पडतात, काही काही फुलं कुठं पडतात त्यांनाच कळत नाही, काही काही फुलं कुठं पडतात त्यांनाच कळत नाही. आणि आज बापूच्या शरीरामधून 13 दिवस झालं महाराज तो सुगंध निघून गेला, पण ते फूल देवाच्या चरणी पडलं का?
आतोनात सेवा महाराज त्यांच्या दोन्ही मुलांनी केली. ताईंनी सुद्धा सेवा त्यांची केली. जेव्हा जेव्हा महाराज दवाखान्यामध्ये नेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला हिंगलून ताई यायच्या आणि तिथं येऊन सेवा करायच्या. दोन्ही सुनांनी महाराज लेकीसारखी त्यांची सेवा केली. बापूचा प्राण ज्या वेळेला जात होता ना, मी तरी असं समजेन समाधानानं त्यांची प्राणज्योत मालवली. सुख समाधान ज्या माणसानं निष्कलंक आयुष्य जगलं आणि त्याचीच पावती म्हणून तुम्ही एवढे लोक सगळे जमलेत. ज्या माणसानं निष्कलंक आयुष्य जगलं त्याच प्रेमाची पावती म्हणून तुम्ही एवढे जमलेत. तेरवीचे कीर्तन खूप होतात महाराज, समाज खूप आमंत्रणं येतात, खूप मोठा स्वयंपाक करतात, मात्र माणसं एवढे जमत नाही. ही त्या प्रेमाची पावती आहे, प्रेमाची पावती आहे. 2 वर्ष मी कथा केली तुमच्या गावामध्ये. कुठं स्वयंपाक असला की बापू हजर, कोणी आडी अडचणीला आला असेल की त्याच्या आडी अडचणी हजर. मी तर असं ऐकले महाराज, कोणी माणसानं त्यांना मदत मागायला यावं आणि बापूने त्याची मदत करू नये असं जीवनामध्ये ज्या माणसाचं झालं नाही ते म्हणजे बापूचं निष्कलंक आयुष्य आहे, निष्कलंक आयुष्य आहे. आणि त्याच माणसाचं आयुष्य निष्कलंक आहे. त्याच माणसाच्या तेरवीला असू द्या गोड जेवणाला कीर्तन असेल तरच त्याला प्राप्ती महाराज त्या परमात्म्याची होईल. नाहीतर काही जन्मजन्मी आम्ही सुपडे साफ केले, पुण्य काही नाही केलं महाराज. आयुष्यभर पाप केले, आयुष्यभर महाराज लोकांच्या मुंड्या मोडल्या आणि कितीही कीर्तन कितीही लोक जेव घातले तरी त्या प्रेत आत्म्याला कधी मुक्ती नाही. विडला म्हणून माणसाच्या जीवनातले 2 नाते आहेत ते असे आहेत, एकाचं नाव आई आणि एकाचं नाव बाप आहे. हे 2 नाते अतिशय महत्त्वाचे आहेत. मात्र माणसाला जन्म पुरत नाही तेच नाते, कारण संसाराचं नाव असं आहे जे पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. जो पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि जो पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसाराला फळ नाही, संसाराला फळ नाही आणि परमार्थाला फळ आहे. संसार कोणाचा असू द्या, भगवान कृष्णाला 16,108 झाल्या, मात्र संसार त्याचा सुद्धा पूर्ण झाला नाही. प्रत्येकाला वाटतंय आपले आई वडील जिवंत राहावे आपल्या शेवटापर्यंत, ते शक्य नाही, कारण तो विधीचा नियम आहे. विधीने जे लिहिलेलं आहे ते सगळ्या गोष्टी घडत असतात. मायबाप नावाचं पात्र जे अत्यावश्यक आहे ते तुमच्या आमच्या बरोबर राहू शकत नाही. एक ना एक दिवस ते सोडून जाणारच आहे. अरे मायबापाचे उपकार किती असतात, मायबापाचे उपकार किती असतात ते सांगणं सुद्धा शब्दामध्ये होणार नाही. हे मायबाप आहेत, मायबाप आहेत. म्हणून ज्याच्या जीवनामधून बाप निघून गेला पाठीवरची कौतुकाची थाप निघून गेली आणि ज्याचा बाप जिवंत आहे, म्हातारा बाप घरामध्ये जिवंत असू द्या, बाजूवर पडलेला असू द्या, रोगानं ग्रस्त झालेला असू द्या, बापाच्या डोळ्याला मुलाची नजर लागली की मुलाला हुरूप येते आणि नव्यानं जोमानं कामाला लागते. मात्र ज्या घरामध्ये बापाचा आधार संपला त्या मुलाचं आयुष्य संपलं. अरे लहान मुलगा ज्या वेळेला चालायला लागते बाप करंगळीला धरते, सावध होय बाळा, उभा राहा, आपल्या पायावर उभा राहा, आपल्या हिमतीनं जग. मुलगा कसा बसा चालते, शाळेत जाते, बाप धीर देते, जगायचं शिक, जगायचं शिक. मुला एवढा जगायचं शिकला. पण तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी बाप निघून गेला मुलानं सांगितलं बाबा चालायला शिकलो, बोलायला शिकलो, लिहायला शिकलो, पैसा चिक्कार कमावला, मात्र तुम्ही निघून गेले, आता मी जगू शकत नाही का? ही बापाची पडणारी कमतरता आहे. विठ्ठला आतापर्यंत सगळ्यांनी आईला महत्व दिलं, मी सुद्धा आईला महत्व देणारच आहे, मला तसं म्हणायचं नाही. मात्र बापाकडे कधी तुम्ही बघा, आई लेकराच्या संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते हो, मात्र राब राब कष्ट करून कमवणारा बाप असतो. आई फक्त बापानं आणलेलं करून खाऊ घालती, मात्र त्याच्यासाठी राब राब राबणारा बाप असतो. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पान. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये असू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया उमगाया लय अवघड हाय गड्या उमगाया उमगाया बाप करी जोडी रे कुणाची मोडी, बाप करी जोडी कराची जोडी. कराची
वाजवा टाळी वाजवा. बाप रात्रंदिवस जर राब कोणासाठी राबत असेल तर महाराज, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी. किती गोड कर सांगू का तुम्हाला, 2 मिनिटात सांगतोय का. गरीब कुटुंबातला बाप आहे, शेजारी लग्नाचा मंडप टाकलाय, मुलगी लग्नाला आली, लग्न थाटामाटामध्ये शेजाऱ्याचं लागलं आणि मुलगी निघून गेली. मुलगी हळूच आपल्या बापाजवळ आली, बापाचे फाटलेले कपडे आपल्या बापाचा हातात घेतला आणि काय म्हणली, बाबा बघा ना शेजाऱ्याने केवढा मंडप टाकलाय, बघा ना शेजाऱ्याने केवढा मंडप टाकलाय. बापाचं मन भरून आलं. पण ऐका ना, ज्याच्या डोळ्यातले अश्रू कधी ज्यांना दिसू दिले नाही त्याचं नाव बाप आहे. बाप आहे. आई ज्या वेळेला मुलाला उचलून घेते ना, खरंच सांगा देवा शपथ, कुठं घेते हो? बाळाला उचलते ना आपल्या कडेवर घेते, बाळाला उचलते आणि आपल्या कडेवर घेते. कडेवरून बाळ जर समोर बघायला गेलं 100 फुटाच्या पलीकडचं त्याला दिसत नाही, मात्र बाप ज्या वेळेला आपल्या लेकराला उचलून घेतो ना, आपल्या खांद्यावर घेतो, सगळं जग त्याला क्षितिजापर्यंत दिसतंय. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. बस. आणि मग मुलगी आली, बाबा बघा ना शेजारच्या काकाने केवढा मंडप टाकलाय. मुलीचा हात हातामध्ये घेतला, बाळ तुझ्या लग्नात तेवढाच मंडप टाकील. बाबा बघा ना किती सुंदर वाजंत्री लावलेत. बाळ चिंता करू नको, तुझ्या लग्नात तेवढंच सगळं मी करील. बाजूला भाकरी थापत असलेली तिचीच आई बघितली आणि काय म्हणली, दमडा जवळ नाही कशाला खोटं बोलता. अहो दमडा जवळ नाही कशाला खोटं बोलता. बापाचे डोळे पाण्याने डबडबले, पाण्याचे थेंब खाली सांडले आणि बाप उठला ना आपल्या पत्नीला काय म्हणला, वेडे माझे बापदादाची जमीन विकेल, आवताचे बैल विकेल, राहायचं घर विकेल, मात्र माझ्या लेकीचं लग्न आनंदात करीन. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून या काळामध्ये माय अरे देवाचे नका सेवा करू. पंढरपूरला लाखो लोक जातात, पंढरपूरला लाखो लोक जातात, घरी मायबापाला खायला अन्न देत नाही. पंढरीचा पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद नाही, तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं म्हणले 36 वर्ष झाली वारी करतो, माझं काहीच चांगलं होत नाही, बापाला शिवाय घालतो, पंढरीची वारी करतो, तुझं कधीच काही चांगलं होणार नाही, कधीच चांगलं होणार नाही. अरे त्या पंढरीच्या पांडुरंगाने तर स्वतः घरामध्ये जन्म घेतलाय आणि त्या रुक्मिणीनं घरामध्ये जन्म घेतलाय. त्या पांडुरंगाचं नाव बाप आहे आणि त्या रुक्मिणीचं नाव आहे, हे घरातले देव आहे. म्हणून कमने माय बाबे, कमने माय बाबे, अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे, कुंडली के काय रे, कुंडली के काय रे. अवघे देवाचीच रूपे, अवघे देवाचीच रूपे, पुंडलिक काय गेले, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची तरुपे, कुंडली के काय गेले, कुंडली के काय गेले. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे, पुंडलिके काय गेले, पुंडलिके काय गेले. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे. जिवंत मायबाप रूपानं देव तुमच्या आमच्या घरामध्ये आहेत. बस त्यांची पूजा करा, सगळे धर्म संपला, सगळा परमार्थ तुम्हाला पावन झाला म्हणून समजा. म्हणून मायबाप लेकरासाठी महाराज कष्ट करतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात. आणि सध्याचा काळ असा आहे, तेच महाराज जन्म देणाऱ्या मायबापाला सांभाळत नाही. ही समाजातली खरी शोकांतिका आहे. विठाला माणसं पैशानं श्रीमंत झाले, माणसं घरानं श्रीमंत झाले, माणसं वस्त्रानं श्रीमंत झाले, माणसं सोन्यानानं श्रीमंत झाले, मात्र माणसं स्वभावानं महाराज दारिद्र्य झाले. कोणी कोणाला प्रेमानं बोलत नाही, कोणी कोणाला जिव्हाळा दाखवत नाही, घरातल्या माणसाला कोणी मान देत नाही. ज्या दिवशी घरातल्या लोकांचा वडीलधाऱ्यांचा मान संपला, त्याच दिवशी तुमचा सुद्धा सन्मान संपला आणि घरातील लक्ष्मी महाराज खुश झाली आणि ती लक्ष्मी सोडून गेली का दारिद्र्य येण्याचे हे पहिलं लक्षण आहे. विठाला म्हणून या कुटुंबानं, या दोन्ही भावंडानं
कारण नवीन कीर्तनकार असतं त्याला माहीत बी झालं नसतं त्यांनी काय काय सेवा केली. लोकांनी सांगितलं तेच त्यांना सांगितलं असतं. मात्र एका क्षणाची माहिती माझ्याकडे, मी माझ्या डोळ्याने बघितलेले महाराज अतुलराव असतील, अंबादासराव असतील यांनी केलेली सेवा. आणि खरी सेवा महाराज जर घडली असेल तर ती म्हणजे अतुलरावला आहे. अतुलरावला का? अरे बापाच्या पाटल्या जखमा होऊ नये म्हणून गादी आणली महाराज, ती हवेची गादी आणली. रात्रंदिवस अविरतपणे सेवा. ना महाराज प्रपंच झाला ना परमार्थ झाला, फक्त त्यांच्याकडून काही घडलं असेल तर ती म्हणजे आईबापाची सेवा. ज्याही दिवसाला आज ते घरी जातील आणि घरी दिसल्याबरोबर फोटोकडे पाहतील, नक्की महाराज त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्याशिवाय राहणार नाही का? ज्यानं सेवा केलेली आहे त्याला त्या आठवणीचा परत परत असा अनुभव येत असतो आणि डोळ्यातल्या अश्रूंना कोणीही रोखू शकत नाही. म्हणून आज या कुटुंबानं ही सेवा केली. परमात्मा त्यांना महाराज उदंड आयुष्य देणार आहे, धन संपत्ती ऐश्वर्य त्यांना देणार आहे. जगामधली कुठलीही गोष्टीची कमतरता त्यांना पडणार नाही. फक्त हे आई वडिलाची सेवेचं फळ आहे. विठला विठला. मानवी जीवन तुम्हाला आम्हाला फक्त दिलेलं आहे महाराज परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. देवाच्या प्राप्तीचं एक साधन नाही, अनन्य साधारण असे साधन आहेत. आणि त्या साधनापैकी एक साधन नाथराय म्हणतात ते म्हणजे परमात्म्याचा नाम जप करणे. पण ते नाम जप तुम्हाला देवाचा कुठपर्यंत करता येतो? जोपर्यंत याच्यामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत करता येतो. गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा याच्यातला प्राण निघून गेला, मला सांगा जोपर्यंत याच्यामध्ये राम आहे तोपर्यंत दुसरे लोक याला राम राम म्हणतात. पाहुणा जर पाहुण्याला भेटला तर काय म्हणते हो? मनानं मग पाहुणाच आहे मी, राम राम काय म्हणते? राम राम म्हणते. मुर्द्याला कोणी राम राम घातला का आतापर्यंत? आणि जर एखाद्यानं मुर्द्याला राम राम घातला तर त्याला लोक काय म्हणतील? गोळ्या संपल्या का तुमच्या? कारण मुर्द्याला आतापर्यंत कोणी राम राम घातला नाही का? आता त्याच्यामध्ये राम राहिला नाही, त्याच्यामध्ये आता राम राहिला नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये राम आहे तोपर्यंतच हा राम त्याला अभिवादन करतो. म्हणून तो राम इथं आहे तोपर्यंतच परमात्मा प्राप्त करतो. राम नाम बिन कछु नहीं प्यारे, सुनल मूर्ख राम बाणी. कुछ नहीं प्यारे सुंदर को राम नाम बिन कछु नहीं प्यारे, सुनल मूर्ख राम बाणी. खाया पिया सुख से सोया, यमराज निकालेगा पानी. खाया पिया सुख से सोया यमराज निकालेगा पानी. खाया पिया सुख से सोया, यमराज निकालेगा पानी. खाया पिया सुख से सोया यमराज निकालेगा पानी. यमराज निकालेगा पानी. सुनो बाबा, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. 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 वाजवा टाळे. सुनो बाबा दुनिया में मौज बुरी. मौज मजा करणं हे अत्यंत वाईट आहे, पण मौज मजा कोणती करणं वाईट आहे ते वेगळा विषय. विठला. म्हणून नाथराय म्हणतात परिमळ गेली या ऊस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. आणि का याला इतकं महत्व आहे आता ऐका. एक एक येवनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एका एका येवनीमध्ये जीव गेला, एका एका कोटी वेळेला फिरायला लागतो. मात्र मनुष्य शरीर 1 कोटी वेळा मिळत नाही, फक्त आणि फक्त एकदा. आणि एकदाच मिळालेल्या संधीचं सोनं करून घेणं हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे. म्हणून माणसाची आयुष्य मर्यादा ठरलेली आहे, प्रत्येकाची आयुष्य मर्यादा ठरलेली आहे. काय काय माणसं बोलता बोलता म्हणतात तिकडं नसतं गेला ना जाणंच आहे त्याला, असं झालंच नसतं. इकडं नसता गेल्यानं असं झालंच नसतं. जर असं झालं असतं तर डॉक्टर मेले असते का? डॉक्टर मेले असते का? त्याला माहिती कोणतं इंजेक्शन 2 टोचून आगाव घेता आले असते त्याला. मात्र काळ ठरलेला आहे, वेळ ठरलेली. आणि काळ आणि वेळ एकत्र झाल्याशिवाय माणसाचा अंत होत नाही. बोलता बोलता माणसं म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
काळ येणं महत्वाचं नाही, काळ आणि वेळ जिथे एक झाली त्या दिवशी माणूस संपुष्टात आला. विठला विठला. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तरी माणसाला हजारो वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुग बघा, सत्ययुग बघा, द्वापार युग बघा. मात्र या कलियुगामध्ये माणसाला फक्त किती वर्ष आयुष्य? अल्पायुष्य मानव अल्प आयुष्य मानव देह गणिले ते अर्धरात खाया गणिले ते अर्धरात्र्या. त्यामध्ये बालत्व पीडा रोग छाया मध्ये बालत्व पीडा रोग छाया. काय भजनासी उरले ते पायगा काय भजनासी उरले ते पायगा काय भजनाची पुढे पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालतो रोग पिडाक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्ष माणूस जर आयुष्य जगला, 100 वर्ष माणूस जर आयुष्य जगला तर 50 वर्ष झोपीत जी दिवसा झोपत नाही त्याचे, आणि जे पुन्हाही दिवसा झोपतात 75% त्यांचं झोपीत गेलं, 25% आयुष्य उरलं. त्याच्यामध्ये बालपण गेलं, रोग आले, पीडा आल्या, आणि माणसाला शेवटचं आयुष्य किती उरलंय? आणि माणसाचं आयुष्य तुम्हाला सांगू का? बालवई खेळी रमलो, बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले. बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले. वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, तुटे पैल तीर. वृद्धपणी देवाता, तुटे पैल तीर, पैल तीर. चंद्रभाहो पांडुरंगा, चंद्रभाहो पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या कैवल्याचा दादन्याला हो गेला चकोर. कैवल्याच्या दादन्याला हो गेला चकोर. हो गेला चकोर. हो गेला चकोर. बालपण खेळण्यामध्ये बागडण्यामध्ये गेलं, तरुणपण वासनेमध्ये गेलं, आणि ज्या वेळेला वार्धा जीवडा जीवडा दो दिन का महिमान रे कब समरो कब तुम कब समरो कब तुम कब समरो अब तुम कब समरोगे अब तुम कब समरोगे अब तुम बालपनी जो खेलवाया तरुण हुआ समय गवाया. तरुण हुआ तरुण हुआ तो समय 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 गवाया. समय समय
जब जवानी तब मान गवायो जवान तब प्राण गवायो बीत गए दिन भजन बिना बीत गए दिन भजन बिना बीत गए दिन भजन बिना वाज वाटाळे याचं उत्तर हेच आहे. तरुणपणामध्ये कामामध्ये आयुष्य गेलं, बालपण खेळण्यामध्ये गेलं, वार्धक्य आलं माणसात. काय म्हणता झाल्या हीनशक्ती, नाक डोळे गळती, सांडोनी पळती रांडा पोरे. आयुष्य मर्यादा माणसाची संपत आली. म्हणून ऐका, भगवान परमात्म्याने ज्यावेळेला सृष्टी निर्माण केली, माणसाचं आयुष्य फक्त 40 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? फक्त 40 वर्षाचं. सगळे प्राणी निर्माण केले आणि प्रत्येक प्राण्याला सारखं आयुष्य देऊन टाकलं, सारखं आयुष्य दिलं. पण माणूस आहे ना, आपलपोटे आहे. आपलपोटे कळते ना तुम्हाला? लग्नामध्ये बघा, आपलपोटे म्हणजे काय? जागेच सरकणे, चप्पल खाली घेणे, वर बसणे जेवायला, त्याचं नाव आपलपोटे आहे. मग माणूस आपलपोट्या प्राणी आहे. भगवान परमात्म्याकडे गेला, बुद्धी देवाने दिली होती ना याला, बाकीच्या प्राण्याला काय बुद्धी नाही. आणि लगेच देवाला विनंती केली, देवा 40 वर्षामध्ये आमचं काही भागत नाही, 40 वर्षामध्ये आमचं काही भागत नाही. बाजूनं कुत्रा जाऊ लागला, देवानं कुत्र्याला जवळ बोलावलं. म्हणले मग देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? ते म्हणले आमच्याकडे आयुष्य आहे बाबा, आणि आम्हाला 40 वर्ष नका, आम्हाला 20 वर्ष बस आहे. कारण कुत्र्याला काय करायचं आयुष्य? कुत्र्याला आणि कुत्र्यासारख्याला आयुष्याची गरज नाही. वन फिरावं लागतं. कशाला बेजारी देवाला वाटलं? त्याचं 20 वर्ष आयुष्य घेतलं आणि मानवाला देऊन टाकलं. माणसाकडे 60 वर्ष झाले, 60 वर्ष झाले. पण माणूस महाराज संतोषी नाही, लगेच पुन्हा लालचावलेलाच आहे. भगवान परमात्म्याला म्हणलं, देवा 60 वर्षामध्ये काय होत नाही. रस्त्यानं बैल जाऊ लागली. बैल, हो बैल तर माहिती आहे तुम्हाला, 4 पायाचे. मग आणि आता बैल जास्त राहिले नाही का? ट्रॅक्टर निघाले म्हणून. बघा तुम्ही शेतात बैल नाहीच आता, ट्रॅक्टर निघाले आणि लगेच भगवान परमात्म्याने त्या बैलाला विनंती केली. त्याचं 20 वर्ष आयुष्य घेतलं, मानवाला देऊन टाकलं. आता माणसाकडे झाले 80 वर्षे. देव म्हणले बस झालं, आता बस झालं. नाही देवा, आणखीन 20 वर्ष जर मिळाली ना तर बस होईल. मग लगेच घुबड आलं महाराज, आणि त्या घुबडाचं सुद्धा 20 वर्ष आयुष्य माणसाला मिळालं. एकूण 100 वर्ष आयुष्य माणसाला मिळालं. म्हणून बघा, 40 वर्ष कसे मजेत जातात, 40 वर्ष कसे मजेत जातात. कारण ते कोणाचे आहेत? स्वतःचे आहेत. जे माणसं गर्भश्रीमंत आहेत, स्वतःचा पैसा जवळ आहे, ते खर्च करताना त्यांना आनंद येते. ज्यानं उसने घेतलेत त्यालाही खर्च करताना आनंद येते. पण पैसे जसे जसे संपतात पुन्हा विचार येते, द्यायचे कुठून, द्यायचे कुठून, द्यायचे कुठून. 40 वर्ष माणसाचं आयुष्य बघा एखाद्या राजासारखं जाते. आणि 40 वर्ष झाले रे झाले, कुत्र्यासारखं त्याला वन फिरावं लागतंय. आणि एकदा 60 वर्ष झाले, बैलासारखं त्याला घरात दबून राहावं लागतंय. आणि पुढचं काही सांगायची वेळ नाही, आपण आपल्या डोळ्यानं बघितलेले ही माणसाची आयुष्य मर्यादा आहे. म्हणून जिथं काळ आणि वेळ एक झाली तिथंच माणसाचा प्राण जातो. कोणाकोणाचं तुमचं आमचं सोडून द्या, भगवान परमात्म्याला इथं राहता आलं नाही. कारण स्वर्गामध्ये देव राहतात, त्याला स्वर्गलोक म्हणतात. भगवान विष्णू परमात्मा वैकुंठामध्ये राहतात, त्याला वैकुंठ लोक म्हणतात. जिथं ब्रह्मदेव राहतात त्याला सत्य लोक म्हणतात. आता इथं माणसं राहतात, मग याला काय म्हणायला पाहिजे होतं? मनुष्य लोक म्हणायला पाहिजे होतं, याला जनलोक म्हणायला पाहिजे होतं. मात्र याला मृत्यू लोक म्हणतात. कारण इथं जो आला त्याला मरणही मरण आहे. इथं जो आला त्याला मरणही मरण आहे. म्हणून ज्या दिवशी पहिला श्वास जन्माला आल्याच्या नंतर टाकला, त्याच दिवसापासून तुमचं आयुष्य वाढायला नाही. तुमचा आपण वाढदिवस करतो ती वेगळी गोष्ट आहे. आयुष्य वाढायला नाही तर कमी कमी व्हायला सुरुवात आहे, कमी कमी व्हायला सुरुवात आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं दिलेलं हे आयुष्य परमात्म्याच्या कारणी लावावं. आणि जसा फुलातला सुगंध निघून गेल्याच्या नंतर फुलाला महत्त्व राहत नाही, एवढं अनमोल शरीर देवानं तुम्हाला दिलेलं आहे. मग हे शरीर तुम्हाला दिल्याच्या नंतर काय करायचंय? अभंगाचं दुसरं चरण. हरी घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. हरी हरी काळ वाटयाची पाहे, हरी हरी काळ वाटयाची
अजूनी किती आहे अवकाश हरी मोठी दाता हरपली चिंता हरी मोठी दाता हरपली चिंता घडी घडी काळा वाटा याची पाय अजून किती आहे अवकाश झालं घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आता ऐका काळ आणि वेळ कशाला म्हणतात. एकदा भगवान विष्णू परमात्म्याचं वाहन गरुड आहे. गरुड गरुड माहिती आहे तुम्हाला. पिवळा पितांबर गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान विष्णू परमात्म्याचं वाहन गरुड आहे. आणि मग गरुडाचे घरामध्ये बसलेले यमधर्म आले. यमदंड हातामध्ये होता. रेड्यावर बसलेले होते आणि फक्त गरुडाच्या आईकडे पाहिलं. फक्त गरुडाच्या आईकडे पाहिलं आणि यमधर्म वापस गेले. गरुडजी भगवान परमात्म्याच्या नोकरीतून आले. आल्याबरोबर आई म्हणली, बाळा कोणीतरी व्यक्ती दरवाजामध्ये आला होता, फक्त माझ्याकडे बघितलं आणि परत गेला. आई कोण होता नेमका? माझी काय ओळख नाही. मग रेड्यावर बसलेला होता. चित्र विचित्र दिसत होता. हातामध्ये दंड होता. आणि गरुडाला कळालं माझ्या आईचा काळ जवळ आलाय. माझ्या आईचा काळ जवळ आलाय. साक्षात भगवान विष्णू परमात्म्याचं वाहन आहे. लगेच आईला गरुडावर बसवलं, आपल्या पाठीवर बसवलं आणि गरुड हिमालयाच्या गुहेमध्ये आईला नेऊन सोडलं. आईला नेमकं पाठवून खाली उतरलं. यमधर्म तिथं उभाच आहे. यमधर्म तिथं उभाच आहे. आणि गरुडजीनं पाहिल्याबरोबर यमधर्माला विचारलं, तुम्ही इथं कसे आले? तुम्ही इथं कसे आले? यमधर्मानं सांगितलं, गरुडा तुझ्या आईचं मरण तिथं नव्हतं, तिथं फक्त काळ होता आणि काळ आणि वेळ इथं होती. म्हणून माझं अर्ध काम तू सोपं केलं. बरंच झालं तुझ्या आईला इथं घेऊन आला. याचं नाव काळ आणि वेळ आहे. म्हणून तुम्हाला एकतर काळ बी माहीत नाही आणि वेळ सुद्धा माहीत नाही. मानवी जीवन परमात्म्यानं असं निर्माण केलं ना, देवाने त्याच्या हातात काही ठेवलं नाही. काही ठेवलं नाही. माणसं म्हणतात सकाळी लवकर उठायचं निघायचं, पण नाहीच उठला तर काल एक जणांना बोर घेतला. मला म्हणे महाराज इथं बोर पाडायचं, मग पाणी लागले की लगेच मोटर बसवायची, मग 7.5 एकर जमीन खालून आहे, पाईपलाईन करायची गरज नाही, दांडानं सगळं भिजतंय, लाईट ओढायची गरज नाही. पण त्याला म्हणलं पाणी लागल्यावर. ह्या सगळ्या गोष्टी कधी होतील? बोर पाडणं तुमच्या हातात आहे, मोटर बसवणं तुमच्या हातात आहे, सगळं तुमच्या हातात आहे. मात्र पाणी देणं त्याच्या हातात आहे. म्हणून परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला काही ठेवलं नाही. फक्त एकच काम करायचं, हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. परमात्म्याचं नाम चिंतन करणं, सदकार्य करणं, आयुष्य चांगल्या प्रतीनं जगणं, नीतिमतीनं जगणं, त्याच माणसाला महाराज सगळ्या प्राप्त होत असतात. नाहीतर केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, आयुष्य किती, पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, पुन्हा मरावं लागणार आहे. म्हणून कर्मच असं करा. शास्त्र असं सांगतंय. माणसाबरोबर येतंय काय? येतंय फक्त त्यानं केलेलं कर्म. विठला विठला. आणि माणसाला जन्म पुन्हा पुन्हा क्या घ्यावा लागतंय, तर त्याचं वर्णन भगवान परमात्म्याने केलं का? यम यम वापी स्मरण भाव तेज त्यंते कलेवरम तम तमेवती कौंतेय सदा तद्भाव भाविता. अंतकाळाला माणसाच्या अंतकरणामध्ये जी वासना आहे, त्या वासनेनं त्याला पुढचा काय होत असतो? जन्म होत असतो. आता बघा, कम्प्युटर आहे, 5Gचा जमाना आहे, विज्ञान फोपावलेलं आहे, लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, लोकांचा दुसऱ्या धर्माचा सोडा, आपल्या धर्माचा लोकांचा विश्वास नाही. पण तुम्हाला मी एवढं सांगतो, पुनर्जन्म माणसाला होतो, केलेले कर्म त्याला भोगावेच लागतात. कसे भोगावे लागतात ऐका. एक पाहुणा पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर 6 वर्ष झालं आलाच नव्हता. आणि योगानं पाहुणा ज्या घरी पाहुण्याच्या गेलाय, त्या यजमानानं पाहिलं, बैठकीमध्ये बसला होता आणि एकादशीचा दिवस होता. आता एकादशीचा दिवस म्हणल्यावर
घर मालक नेमकाच फराळ करायला बसला होता. साबुदाण्याची उसळ प्लेटमध्ये होती, बाजूला एक वाटी होती, वाटीमध्ये दही टाकलं होतं आणि दह्यामध्ये चमचा टाकलेला होता. चमच्यात तुम्हाला माहिती जास्त सांगायचं काम नाही. आणि मग घर मालक ज्या वेळेला महाराज फराळ करायला बसलाय, पाहुणा आल्याबरोबर उठला, रामराम घातला, बसायला आसन टाकलं. आता याची साबुदाण्याची उसळ, वाटीमध्ये दह्याची वाटी. यानं घरमालकाने विचार केला, तुम्हाला उपवास आहे का जेवायचंय? आता ज्या माणसाच्या घरी आपण गेलो त्याला जर उपवास असेल तर आपल्याला जेवायला म्हणणं शोभल का? नाही शोभणार. त्याला नव्हता उपवास एकादशीचा, ते मला सुद्धा एकादशी आहे. लगेच त्यानं हाक मारली. आतमधून घरमालकीन प्लेटमध्ये साबुदाणा उसळ घेऊन आली, लगेच ठेवली. मग आणि ज्या वेळेला त्या घराची घरमालकीन साबुदाण्याची उसळ याला आणून दिल्याच्या नंतर दह्याच्या मडक्याकडे गेली. नेमकं पाहुण्याला दही वाढल्याच्या नंतर त्या घरमालकिनीला त्या मडक्यावर प्लेट झाकायचं लक्ष राहिलं नाही. आणि त्याच गडबडीमध्ये एक पाल त्या दह्याच्या मडक्यामध्ये पडली आणि ती बी पुन्हा पांढरी होती. पाल आणि पडल्याबरोबर बाईने विचार केला, जर पालीचं दही पाहुण्याला वाढू तर हे मरल आणि हे जर मेला तर आपल्यावर नाव येईल. बरं, जर दही नाही वाढा तर पाहुणा काय म्हणेल? काय बाय मुजर आहे? मालक म्हणतात तरी वाढत नाही. धर्मसंकट पडलं. पण ती हुशार होती, पाल हलू लागली. हिनं विचार केला, पाल जिवंत आहे, काही होणार नाही. लगेच पाला शेपटील पकडलं, पाल फेकून दिली, वाटीमध्ये दही घेतलं, पाहुण्याला वाढलं, यानं फुरके मारून खाल्लं. लगेच नवऱ्याला बोलवलं आणि बाई म्हणली, ऐका, पाहुण्याला पटकन काढून द्या. आता घरमालकांनी नेमकं माहित नाही, ते मला काय झालंय ते म्हणजे मग सांगेल, आधी रामराम घाला आणि याला काढून द्या. पाहुणा जात नव्हता. मग घरमालकानं हातामध्ये थैली घेतली, म्हणला मी बाजारात चाललो, तुम्ही राहा. आता घरमालक गेला, पाहुणा राहील का? हे हुशार माणसाचं लक्षण आहे. लगेच पाहुणा उठला, ते म्हणा ठीक आहे, मलाही गडबड आहे. पाहुणा निघून गेला. मग यानं विचारलं आपल्या मालकिनीला, झालं तरी काय? ती म्हणली, ऐका, दह्याच्या मडक्यामध्ये पाल पडली होती, ते दही पाहुण्याला खाल्लं होतं. जर पाहुणा मेला असता तर आपल्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. मग रस्त्यानं का मरण? रस्त्यानं का मरण? पण ते पाहुणा बी असा होता, पालीच खाणार होता. 6 महिने त्याला काहीच झालं नाही. 6 महिने काहीच झालं नाही. आणि 6 महिन्याला पुन्हा ज्याला परत आला, घरमालकाला एवढा आनंद झाला. हापूस आंब्याची पेटी आणली, आमरस केला, पापड्या केल्या, कुरड्या केल्या, भजे केले. एवढं सपकून दोघं जेवले. पान सुपारी घेतली आणि घरमालकाला 6 महिन्यापूर्वीची आठवण आली. आणि बोलता बोलता घरमालक म्हणला, 6 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्यात आले होते. पाहुणा म्हणला, हो. एकादश होती? ते म्हणलं हो. आपण दोघांना साबुदाण्याची उसळ खाल्ली होती? पाहुणा म्हणला हो. दह्याची वाटी तुम्ही खाल्ली होती? ते म्हणलं हो. तुम्ही खाल्लेल्या दह्यामध्ये पाल पडली होती. एवढं म्हणल्याबरोबर रस सुद्धा बाहेर आला. पोळी कशाला राहील मधात? पोळी सुद्धा बाहेर, भजी सुद्धा बाहेर, पापड्या सुद्धा बाहेर. मला सांगा, दही जे पडलं, दह्यामध्ये पाल पडली होती, दही कधी खाल्लं होतं? 6 महिन्याखाली. आणि उलटी कधी झाली? मला सांगा, उलटीचं काय कारण आहे हो? 6 महिन्यापूर्वी खाल्लेलं दही जर तुम्हाला आज उलटायला लावतंय तर या जन्मातलं कर्म तुम्हाला फेडायला यावं लागतंय. हे सुद्धा निश्चित सत्य. विठला विठला. म्हणून शास्त्र सांगते महाराज, माणसाबरोबर काय येतंय? धनानि भूमो पस्वस्य गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीवैका. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे मागे. तुकामने एका मरानेची सरे, तुकामने एका मरानेची सरे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आता आहे का? तुका म्हणे एका मरणेची सरे. माणसानं एकदाच मारायचंय. किती वेळेला मारायचंय? तुम्ही म्हणता दोनदा माणसं मरतात का? हो, माणसं काय काय रोज मरतात. काय जगण्याला अर्थ आहे? रोज मरतात. एकदाच मरणे म्हणजे काय? एकदाच तुम्हाला ही पाळी आलेली आहे, एकदा तुम्हाला आयुष्य मिळालं आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून एकदाच जन्माला यायचं आणि जन्म मरण खंडवायचा. ज्यावेळेला फळ्याचे महाराज श्री प्रातस्मरणीय संत मोतीराम महाराज एका गावात कीर्तनाला गेले. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर असं सांगतात, महाराजाच्या पायाला जखम होती आणि त्या जखमेमध्ये काय होत्या? आळ्या होत्या.
घरी गेल्याच्या नंतर कीर्तनाला वेळ होता, जेवणाची व्यवस्था लगेच झाली होती. महाराजांनी ती पट्टी सोडली. पट्टी सोडल्याबरोबर जखमेतली एक आळी खाली पडली. घर मालकानं पाहिलं, कळवळा तयार झाला. लगेच कागदावरती आळी घेतली आणि बाहेर नालीमध्ये टाकायला जाऊ लागला. महाराजांनी त्याला जवळ बोलावलं, ती आळी घेतली, पुन्हा जखमेमध्ये टाकली आणि वरून पट्टी बांधून घेतली. ज्या वेळेला तो घरधनी महाराज घर मालक आला आणि मोतीराम महाराजाला दोन्ही हात जोडले काय म्हणला, महाराज रात्रंदिवस देवाचं भजन करता, शिंख जांभळी खोकला, इतुका वेळ वाया गेला, काय तुमच्या भजनाचा फायदा हो? रात्रंदिवस देवाचा जप करता, काय तुमच्या जपाचा फायदा हो? रात्रंदिवस देवदेव करता, काय तुमच्या देवदेवाचा फायदा? तुमच्या पायाला एवढी जखम झाली, त्या देवाला कळत नाही हिला दुरुस्त करायचं, त्या देवाला कळत नाही हिला दुरुस्त करायचं. मोतीराम महाराजांनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय म्हणले, येड्या, अरे माझ्याच पायाची जखम काय, माझ्याच पायाची जखम काय, सगळ्या जगाच्या जखमा दुरुस्त करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, पण आत्ताची ही जखम जर मी दुरुस्त केली तर ही भोगायला मला पुन्हा यावं लागेल. काय म्हणतात, सोपं सांगू का तुम्हाला, सोपं सांगू का? एका माणसानं दुसऱ्या माणसाला याजान पैसे दिले, 1.5 एकर रान घेतलं दुसऱ्या शिवारात, कळते ना आता, हे लवकर कळते. दुसऱ्या शिवारात, दुसऱ्या शिवारात, आणि मग आऊत काठी घेतली महाराज, आऊत गाडीमध्ये टाकलं, सगळं सामान टाकलं आणि गेल्याबरोबर पाळी घालायला लागला. एवढा आभाळ आलं, एवढा आभाळ आलं आणि फक्त पाटाभर रान पाळी घालायचं राहिले. आभाळ तो काळं काळं आले, एवढा पाऊस पडल सगळी जमीन वाहून जाईल. यानं लगेच आऊत सोडलं. पुन्हा यानं मनामध्ये विचार केला, पाटाभर घेऊनच जावं का उद्या यावं, त्यानं कसं करावं? आता गेलाय ते पाटाभर पाळी हाणूनच यावं का पुन्हा उद्या पाळी घालायला यावं? बरं, वखर जर तिथं ठेवा तर त्याचा शेतकरी शेजारी एवढा चांगला होता, इड्या सुद्धा ठेवत नव्हता. रूम तर कवच ठेवलं नाही त्यानं कोणाचं. काठ्या तर मारा तुळ टिपरी केली पोरीला वाजवायला. मग मला एक सांगा, त्यानं पाळी घालूनच आलं पाहिजे का उद्या पुन्हा सगळं सामान नेलं पाहिजे? जेवायला हाय 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 सगळे लोक एकाच गोष्टीची वाट पाहतात, पुंडलिका पुंडलिका म्हणलं की सुरूच असतं, हाय पुंडलिका सुद्धा आहे. मला सांगा, त्यानं पाटाभर हाणूनच आलं पाहिजे का पुन्हा उद्या गेलं पाहिजे? ऐका, उद्याची वाट त्यानं पाहिली नाही पाहिजे, पाटाभर आत्ताच घेऊन पाहिलं आलं पाहिजे. तसं तुम्हाला आम्हाला मिळालेलं हे शरीर आहे, आत्ताच सगळी पाळी हाणून जा, तणकट शिल्लक ठेवू नका आणि जन्माला येण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. म्हणून नात्राय म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ टपून बसलेला असतंय आणि काळ एवढा हुशार आहे ना, अलगद एवढ्या बसलेल्यातून ज्याला आल्या का त्याला उचलून नेते, त्याला उचलून नेते. जवळ दुसरा बसलेला असू द्या. हो, काही काही घटना अशा घडतात. आमच्याच गावामध्ये वीज पडली होती. वीज, ज्या बाईच्या कडेवर लहान मुलगा होता, बाई वारली, मुलगा वाचला. कारण काय, तिचंच फक्त मरण आलं होतं. म्हणून मानवी शरीर, मानवी आयुष्यच ठरलेलं आहे. आणि तसे तुम्हाला सांगू का, 100 वर्ष जगला, 200 वर्ष जगला, 400 वर्ष जगला, किती वर्ष जगला, माऊली म्हणतात माणसाचं आयुष्य किती आहे? फक्त माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीनं पंख उघडायला आणि झाकायला जेवढा वेळ लागला तेवढं फक्त माणसाचं आयुष्य. सास रुक जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, 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 दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जो भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ओ दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी, ओ क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का विठला विठला. या मानवी जीवनाचं काही खरं नाही. महाराज जुने लोक म्हणतोय, पाण्याचा बुडबुडा जाईना जिरून, ग्रास गिळी
सत्ता नाही हाती, हे माणसाचं आयुष्य आहे. म्हणून जेवढं मिळाले त्याच्यामध्ये आनंदानं जीवन जगा. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावे देना, काहा गोपीनाथ पावे देना. जायाचे शरीर जाईल जायाचे शरीर जाईल जनात, काहा गोपीनाथ पावे देना, जायाचे शरीर, हे शरीर महाराज 100 वर्ष राहील, 90 वर्ष राहील, 80 वर्ष राहील, मात्र एक ना एक दिवस हे जाणार आहे. म्हणून कोण्या गोष्टीचा अभिमान करू नका. पण सगळ्यात अभिमानी माणूस जर प्राणी कोण असेल देवाने निर्माण केलेला, तो म्हणजे माणूस आहे. देवाबरोबर त्यानं अभिमान केला. एकदा देव म्हणला अभिमान सोडून द्या, शेवटला मी तुम्हाला न्यायला येणार आहे. ते म्हणला देवा ताण घेऊ नका तुम्ही, माझा अभिमान कायम आहे. ते मला मेल्यावर बघू. आणि देवानं त्याचा काळ वेळ जवळ आणली आणि तो माणूस मेला. मेल्याच्या नंतर पाहुणे रावणे आले, 4 खांदेकरी आले, माड बांधला, त्याला वरी टाकलं. आणि वरी टाकल्याच्या नंतर देव आला आणि त्याच्या माडावर बसला आणि त्याला काय म्हणू लागला, इतके दिवस शहाणपणा करत होता, अभिमान तुला एवढा होता, आता तुझा अभिमान कुठे आहे? त्याला लगेच कॉलरला हात लावला आणि ते देवाला काय म्हणला, देवा मेलो तरी शान नाही, चौघाच्या खांद्यावर पायानं थोडाच चाललो, पायानं थोडाच चाललो. हे माणसाचा अभिमान आहे. विठला विठला. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि किती अवकाश आहे मानवी जीवनामध्ये. आपण काय काय ज्यानं कोणते कर्म केले हे ज्याचे त्याला माहीत आहे. फक्त एकच गोष्ट करा, मानवी जीवन आपलं संपत आल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटल आपली आयुष्य मर्यादा संपणार आहे, फक्त एकदा माग काय काय केले त्याची आठवण करा. अभंगाचं 3रं चरण. हाची अनुताप देवोनी सावध, हाची अनुताप देवोनी सावध, हाची अनुताप देवोनी सावध, हाची अनुताप देवोनी सावध. काहीतरी बोध करी मना, काहीतरी बोध करी मना, काहीतरी बोध करी मना. हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली. काहीतरी बोध करी मना, काहीतरी बोध करी मना. काहीतरी बोध करी मना, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता चिंता 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 हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी म्हणा, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. भगवान परमात्म्यानं सुंदर नर शरीर दिले, चांगले कर्म करा, आईवडिलाची सेवा करा, नका कोणाला त्रास देऊ. जे हे वेळेला महाराज तुम्हाला आनंदाचा उपभोग घ्यायचा असेल, दुसऱ्याच्या आनंदामध्ये ज्याला आनंद वाटतो, भगवान परमात्मा त्याला आनंदाची कधी कमतरता पडू देत नाही. आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये, दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्याला आनंद होतो, देव त्याच्या वाटेला दुःखाशिवाय दुसरं
काहीही देत नाही. म्हणून प्रत्येकानं निष्कलंक आयुष्य जगलं पाहिजे. माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे. देवानं सुंदर दिलेले शरीर योग्य मार्गाला लावलं पाहिजे. हीच भगवान परमात्म्याची पूजा आहे, हीच देवाची भक्ती आहे, हीच देवाची वारी आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ज्याचे मायबाप जिवंत आहेत, जिवंत मायबापाची सेवा करा. मेल्याच्या नंतर किती तुम्ही काही करताल त्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून आई वडिलाची सेवा करा. तो माणूस कसा असू दे. असं म्हणतात, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि घरीयसी. आई वडिलाची ज्यानं सेवा केली तो पापी असू द्या, चांडाळ असू द्या, व्यसनी असू द्या, आधम असू द्या, तरी त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. हे आई वडिलाच्या सेवेचं पुण्य आहे. तुम्ही कितीही चांगले असू द्या आणि आई वडिलाची सेवा जर नाही घडली तर महाराज बस, ज्या दिवशी तुम्हाला स्वर्ग मिळावं वाटत असेल ना, फक्त एकच काम करा. म्हाताऱ्या बापानं अंतकाळ ज्याला जवळ येईल, कोणी पाहुणा रावणा बोलायला आल्याबरोबर, मुलाची आठवण झाल्याबरोबर पाहुण्याचा हात हातामध्ये घेतला पाहिजे आणि मुखातून एकच वाक्य निघालं पाहिजे, माझ्या लेकासारखा लेक दुसऱ्या जगात कोणाला नाही. त्या दिवशी त्याला स्वर्ग मिळाला म्हणून समजा. आणि ज्या दिवशी मायबापाला जीवनामध्ये खंत वाटल, अशी अवलाद माझ्या पोटी उगत जन्माला आली, त्याच दिवशी त्याला नरक मिळाला म्हणून समजा. स्वर्ग इथंच आहे, नरक इथंच आहे. पुरी कोण पाहिलं गेल्याच्या नंतर इथंच स्वर्गाचा उपभोग घ्या, इथंच नरकाचा उपभोग घ्या. म्हणून ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी सेवा करा. आणि काय लागते त्यांना? भाकर तुकडा लागत नाही, धन संपत्ती लागत नाही, कपडा तुकडा लागत नाही, फक्त लागतात जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बात पछताई और रामा. अरे बात पछताई और रामा, अरे बात पछताई ओ मुठ भर चावल दावे घट के, मुठ भर चावल दावे घट के, कौआ बाप बुलायो रे, भजन बिना कैसे करियो आनाड़े दुनिया, भजन बिना कैसे करियो आनाड़ी दुनिया, भजन बिना, भजन बिना, भजन बिना कैसे करियो. जिवंत मायबापाला घासाला तरसवताल आणि मग त्यांचा अंत्यविधी करत असताना, दशक्रिया करत असताना किती तुम्ही पुण्याचं कार्य करता असं तुम्हाला वाटत असेल तरी त्या आत्म्याला ते पुण्य मिळणार नाही. त्याचं कारण जिवंतपणे सेवा करा. आणि तुम्हाला सांगतो गुरुजी, ज्या वेळेला आम्ही उत्तरक्रिया करायला बापूजी पंढरपूरला गेलो, पंढरपूरला गेलो, एवढं कावळे येऊ लागले का, ज्या माणसाचं जीवन समाधानानं जाते ना, कावळ्याला बोलवायची सुद्धा गरज पडत नाही, आपोआप येतात. नाहीतर कावळ्याच्या मागा लागा लागते. ही मानवी जीवनातली शोकांतिका आहे. म्हणून नर शरीर परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला दिले. त्यांची महाराज जशी जीवन यात्रा झाली, प्रत्येकाला त्या दोन्ही मुलासारखे मुलं मिळावे, त्यांच्यासारख्या सुना मिळाव्या आणि त्यांच्यासारखी मुलगी मिळावी आणि त्या सर्वांच्या हातून महाराज मायबापाची सेवा हवी, एवढीच आपण ईश्वरचरी प्रार्थना करून. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, सगळे सांगतात मायबापाची सेवा करा, मायबापाची सेवा करा. स्वर्ग मिळेल का नरक मिळेल मी तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्हाला एकच गोष्ट मी सांगेल, तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा केली तर तुमची अवलाद तुमची सेवा करेल. हेच तुम्हाला स्वर्ग आहे, हेच तुम्हाला स्वर्ग आहे. नाहीतर होतंय काय, सत्य घटना आहे का, एकुलता एक मुलगा, ज्या वेळेला मुलगा जन्माला आला त्या माणसाची पत्नी मरण पावली महाराज. बाळांपणा मेल्याच्या नंतर बापानं उभं आयुष्य जाळलं, उभं आयुष्य तारुण्य जाळलं का, मी जर दुसरं लग्न करू तर मुलाचा प्रतिपाळ चांगला होणार नाही. आयुष्य जाळलं, रात्रीचा दिवस केला, धनसंपत्ती कमवली, मुलाला खूप शिकवलं, मुलानं सुद्धा बापाच्या कष्टाचं चीज केलं, मुलगा नोकरीला लागला, 2-4 लाखाची पगार त्याला मिळू लागली, मुलाचं लग्न झालं, बाप आणि मुलगा सोबत राहू लागला. जसं जसं म्हाताऱ्याचं वय वाढू लागलं, सुनेबरोबर त्याचं जमत नव्हतं आणि मग सुनेनं सांगितलं महाराज एक दिवस मुलाला, ऐका, एक तर तुमचा बाप घरामध्ये ठेवा, नाहीतर मी घरामध्ये राहीन. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला स्वर्गाला नेणारी सुद्धा पत्नी आहे आणि अधपत्नाला घालणारी सुद्धा पत्नी आहे, अधपत्नाला सुद्धा घालणारी पत्नी आहे. ज्या घरामध्ये बापूंच्या सुनासारख्या सुना लेकीसारख्या सेवा केली महाराज, तशा सुना मिळणं सुद्धा ही भाग्याची गोष्ट आहे. म्हाताऱ्याला घरामध्ये ठेवावं का पत्नीला घरामध्ये ठेवा, धर्म संकट मुलाकडे पडलं, गेला आणि बायकोला हात जोडून काय म्हणला, वेडे माझी आई जन्म देताच मरण पावली, माझ्या बापानं माईसारखा माझा प्रतिपाळ केला आणि आता माझ्या बापाला सोड म्हणती, माझ्या बापाला सोड म्हणते. ऐका, मी आता चालली. एकीकडे जन्म देणारा बाप आहे तर एकीकडे जन्मभर मायबापाची घर सोडून तुमच्याबरोबर राहण्याला आलेली पत्नी आहे. छातीवर दगड ठेवला आणि पत्नीने सांगितलं, ऐका, काशीला म्हाताऱ्याला न्या,
आणि नेल्याच्या नंतर इकडं जर म्हातारा मेलं तर लोक आपल्याला बोलतील पाण्यामध्ये न्या आणि पाण्यामध्ये बुडवा म्हाताऱ्याला आणि मारून टाका. लोकांचा आपल्यावर बोल येणार नाही. मुलगा बापाकडे गेला, म्हातारा 80 वर्षाचा अंथरुणावर पडलं होतं, पायाला हात लावला. मुलाचा स्पर्श झाल्याबरोबर बापाचे केविळवाने डोळे उघडले, मुलाला छातीला पकडलं आणि मुलगा काय म्हणला, बाबा जसं श्रावणानं वृद्ध काळामध्ये अंतकाळामध्ये मायबापाला काशीला नेलं होतं ना, माझी एकच इच्छा आहे, तुम्हाला एकदा काशी विश्वनाथाचं दर्शन घडून आणावं. बापाचं मन मरून आलं. म्हातारं महाराज थरथर रडू लागलं आणि मुलाच्या हाताला पकडलं, पिशवी हातामध्ये घेतली आणि काशीकडे निघाले. ज्या वेळेला काशीमध्ये आले, म्हाताऱ्याच्या हाताला मुलाला पकडलं आणि मनकर्णिकेच्या पाण्यामध्ये नेलं. गोटे इतक्या पाण्यामध्ये गेल्याबरोबर म्हातारं थरथर कापू लागलं, मुलाच्या डोळ्याकडे बघू लागलं, तोंडाकडे बघू लागलं आणि काय म्हणू लागलं, बाळा मला पोहणं नाही रे, मला पाण्याची भीती वाटते, मला आतमध्ये नेऊ नको. बाबा घाबरता का, मी आहे ना. पुन्हा पुढे घेऊन गेला, गुडघ्या इतकं पाणी आलं. म्हातारं थरथर कापू लागलं, बाळा नको मला आता पाण्यामध्ये, मला भीती वाटते, बाबा मी आहे ना. मांडी इतक्या पाण्यामध्ये नेलं, बाबा मी आहे ना. कमरे एवढ्या पाण्यामध्ये नेलं, बाबा मी आहे ना. पोटापर्यंत पाणी आलं, बाबा मी आहे ना. छातीपर्यंत म्हाताऱ्याच्या पाणी आलं, बाबा मी आहे ना. देवा शपथ सांगा, जन्म दिलेला मुलावर विश्वास नाही तर करणार तरी कोणावर हो? ज्याला तुम्ही लहानाचं मोठं केले, महाराज इच्छा आकांक्षा मारल्या आणि ज्या लेकरासाठी आयुष्य जाळलं त्यालाच्यावर विश्वास नाही तर ठेवणार तरी कोणाला? आणि ज्या वेळेला असं वर्णन केले, ज्या माणसाला यमाचे यमदूत न्यायला येतात ना, त्याला त्याचं मरण दिसत असते. म्हाताऱ्यानं पाहिलं तर यमाची यमदूत दिसू लागले. एकदा मुलाकडे पाहिलं आणि एकदा यमदूताकडे पाहिलं आणि दोन्ही हात जोडले आणि बाप मुलाला काय म्हणला, बाळा मला माहिती आहे श्रावणासारखा तू मला काही दर्शनाला घेऊन जात नाही, मला पाण्यात बुडून मारायला तू घेऊन आला, पाण्यात बुडून तू मारायला घेऊन आला. मुलगा म्हणला, बाबा तुम्हाला कळालं कसं, यमाची यमदूत मला दिसतात. मग म्हाताऱ्यानं फक्त हात जोडले आणि मुलाला काय म्हणला, बाबा तुमच्या पाया पडतो. हो बाप म्हातारा म्हणते, बाळा तुझ्या पाया पडतो, तुला हात जोडतो, फक्त एकच विनंती आहे, मला या डोहामध्ये बुडून मारू नको, पलीकडच्या डोहामध्ये बुडून मार. मुलगा म्हणला, बाबा या डोहामध्ये तरी मरणार आहेत तुम्ही आणि त्या डोहामध्ये तुम्ही मरणारच आहे, मग या डोहामध्ये का नको? बापानं दोन्ही हात जोडले, थरथर हात काय कापले, ऐका ना अंगावरचे रोम उभे राहिले, दरदरून घाम आला ना, म्हाताऱ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या ना. म्हातारं काय म्हणलं मुलाला, बाळा मला इथं का नको म्हणतो, माझ्या बापाला मी इथंच बुडून मारलंय. काय म्हणते, माझ्या बापाला मी इथंच बुडून मारलंय, म्हणून माझी अवलाद मला इथंच बुडून मारायला आली. मी जर तुला इथं मारलं, तुझ्या अवलाद तुला इथंच मारील, म्हणून मला मारू नको. याच्यासाठी मायबापाची सेवा. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले जग जग. देह करी जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे जाचे कर्म जैसे जाच कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. फल देतो रे ईश्वर. म्हणून कर्म कार्य चांगलं करा, आईवडिलाची सेवा करा, जेवढं पुण्य मिळेल महाराज तेवढं पुण्य करण्याचा प्रयत्न करा. बोलता बोलता 1 वाजून गेला, हा बाळ आलेला आहे. आणि काय, ज्या कीर्तनाच्या नंतर जेवण असतं ना, ते कीर्तन वेळेत सुटलं पाहिजे. विठला विठला म्हणून बोलता बोलता 2 तास कसे निघून गेले कळाले नाही. की महाराज त्या बापूंचीच महाराज आपल्यावरची असलेली कृपा. म्हणून परमात्म्याकडे मी एकच विनंती करतो, माझे बापू जिथं कुठं असतील, भगवान परमात्म्याने आपल्या आत्मज्योतीमध्ये त्यांना सामावून ठेवावं आणि आपल्या सर्वातर्फे आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून इथंच सेवेला विराम देऊ. म्हणून बोलण्यामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, काही चांगलं वाटलं असेल तर त्या भगवंताची माझ्या सद्गुरूची कृपा. म्हणून माऊलीच्या उक्तीप्रमाणे माऊली म्हणतात, नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी, न्यून ते पुरते अधिक ते सरते, करुण घावे तुमते विनवितसे, करवेले तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. म्हणून ही सगळी लाभलेली जी गुणीजन मंडळी आहे, अतिशय थोर आहे महाराज, अतिशय मोठी गुणीजन मंडळी आहे. ऐका 2च मिनटं ऐका.
अतिशय थोर मोठी मंडळी आहे, ही सगळी वारीला निघालेली मंडळी आहे. मग आणि कीर्तन वारीमध्येच आलंय. त्यांना एकच मी विनंती केली, ती पांडुरंगाचीच वारी आहे आणि ही सुद्धा या पांडुरंगाचीच वारी आहे. आणि त्यांनी सुद्धा विनंतीला मान दिला आणि ते इथं आले. त्यांचे सुद्धा महाराज अभिमान. विठला विठला.